नमस्कार. आपण बघत आहात महाराष्ट्र टॉक. आज एका वेगळ्या विषयाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. सुरुवातीला असं म्हटलं जायचं, पुणे तिथे काय उणे. आता ही म्हण ठाण्यासाठी देखील लागू होऊ लागली आहे. ठाणे तिथे काय उणे असं म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण ठाणे महापालिकेत गेल्या काही वर्षात भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झालेले असताना आता महापालिकेच्या नसती जे फाईल देखील गहाळ झाल्याचे एका प्रकरणात उघड झाला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये एका मयत कर्मचाऱ्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर झालं असं की ठाण्याच्या मखमली तलाव परिसरात एक जुनी इमारत आहे. 97 साली बांधलेल्या या इमारतीच्या नसती मागण्यासाठी त्या इमारतीचे जमीन मालक आहेत जयेश पटेल यांनी महापालिकेत अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज दाखल केल्यानंतर अपील केलं. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. मात्र त्यांना माहिती देण्यात आली नाही. 2022 पासून ते माहिती मागत होते, अपील करत होते, मात्र त्यांना माहिती मिळत नव्हती. अखेर शेवटी त्यांनी कोकण भवनला माहिती अधिकाऱ्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अपील केलं. तर तिथे अपील केल्यानंतर महापालिकेला तिथे जाऊन प्रमाणपत्र द्यावं लागलं की आमच्याकडे ती फाईल गहाळ झाली आहे, ती गहाळ फाईल मिळत नाही. त्यानंतर खंडपीठानं असे आदेश दिले की तुम्ही जर फाईल गहाळ झाली असेल तर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करा आणि आम्हाला कळवा. त्याप्रमाणे आता गेल्याच आठवड्यामध्ये महापालिकेच्या वतीनं रविशंकर पांडुरंग शिंदे या शहर विकास विभागाच्या अभियंत्याने नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून विठ्ठल ठाकरे हे 24/11/2022 रोजी मयत झालेत त्यांच्या विरुद्ध, तसेच विजय पालव, वैभव होसास, विशाल शिंदे या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. असं जर बघितलं हे प्रकरण सध्या साधं वाटत असलं तरी आता एक फाईल गहाळ झाल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे. मात्र शहर विकास विभागात यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळं आज सखोल जर या विभागाची चौकशी झाली त्या प्रकरणामध्ये किती काळ वेळ झाला असेल याची माहिती मिळू शकते आणि बडे मासे गळाला लागू शकतात. मी प्रमोद खरात, महाराष्ट्र टॉकसाठी ठाणे. आजचा विषय तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.